सकाळीच भटजींशी बोललो मी फोनवरती. 18 तारीख म्हणतायत ते. 18 तारीख हा. म्हणजे जेमतेम 1.5 महिना राहिला लग्नाला. आई 18 तारीख पुढच्या महिन्याची नाही, या महिन्याची. ह्या महिन्याची म्हणजे जेमतेम 2 आठवडे राहिले. कसं होईल सगळं? हॉल बुक करायचा आहे, पत्रिका छापायच्या आहेत. छे छे, आपण दुसरा मुहूर्त बघूया. आई होईल सगळं. अरे कसं होईल बाबा सगळं? नुसत्या पत्रिका पाठवायच्या, निमंत्रण पाठवायची तर 1.5 महिना जाईल. आई निमंत्रण पाठवण्याची काही गरज नाहीये. म्हणजे आई आम्ही रजिस्टर मॅरेज करायचं ठरवलंय. काय? आई लग्न ही आमची खासगी बाब आहे. त्याचा सार्वजनिक समारंभ कशाला? मस्टरवर सही करून अक्षता टाकायला येणार आहे आणि पहिल्या पंक्तीला बसून सटकणाऱ्या पाहुण्यांवर पैशाची उधळण कशाला करायची? अहो तुम्ही तरी समजावा. काय हो, एकच कार्य होणार आहे आपल्या घरात. नंदा, त्यांनी विचार करून हा निर्णय घेतला असणार. प्रॅक्टिकल आहे ते. अहो पैशाची उधळण नको, पण निदान एक हॉल, सनई चौघडा, दिव्यांच्या माळा तरी करणार. साहेब तुमच्या घरातलं पहिलंच कार्य आहे ना. आई कशाला ते फालतू रिच्युअल्स? लग्नानंतर जवळच्यांसाठी आपण पाहिजे तर मस्तपैकी डिनर ठेवूया. काय दादा? फर्स्ट क्लास. क्या बात है. मला नाही बाई पटत. खरं तर मलाही नाही पटत. हा मग माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न थाटात व्हावं ही माझी इच्छा आहे. अगदी पार शोभेची आणि प्यायची दारू उडून. अहो शोभेची तरी उडूया की. नाही पण काय आता हिच्या हट्टापुढे काय करणार? कर्नलनी पांढरं निशाण फडकवलं. चल नंदा, आता तूही निशाण फडकव. हे आई प्लीज. आता तुम्ही म्हणताय तर होऊ द्या यांच्या मनासारखं. फॅन्टॅस्टिक. कुमार, गेट द शॅम्पेन. अहो हम्म, उद्या बँकेत जाल का येताना वाखून? का ग? पैसे काढून आणायचे थोडे. आणतो की. दे. 50,000? एवढे? लेकाला प्लाझ्मा टीव्ही घेऊन देतेस की काय? मी काय देणार त्याला? आणि मी दिलेलं तो घेणार आहे. आता प्रत्येक गोष्टीसाठी अप्रुव्हल हवा त्याला तिथून. सुनंदा, किती राग धरशील? राग नाही, दुखावली मी. कसं एका वाक्यात झिडकारून टाकता तोही पोरं. इतके का आपण कर्मठ सनातनी आहोत? आणि यांनी इंग्रजीत 2 वाक्य म्हटली म्हणून हे पुरोगामी, प्रोग्रेसिव्ह. फरक तरी कळतो का रिच्युअल्स आणि ट्रॅडिशन्स मधला? त्यांनी वाढदिवसाला बर्थडे म्हणून केक कापला की ते मॉडर्न, आणि आम्ही औक्षण केलं म्हणून आम्ही सनातनी. त्यांच्या त्या पार्ट्या, गेट टुगेदर्स आणि आमच्या जेवणावळी. एवढा छान विचार करतेस, मग त्यांनाही समजून घे ना. प्रत्येक पिढीनुसार काही बदल होणारच सुनंदा. त्यांना त्यांचे बदल करू देत, मी माझ्या काही गोष्टी बदलणार नाही. म्हणजे आजवर नात्या गोत्यात ओळखी पाळखीत खूप लग्न आपण अटेंड केलीत. रीतीनुसार 4 गोष्टी केल्या. माझ्या मुलाला रीतीमध्ये इंटरेस्ट नसेल, पण मला आहे. काही जवळच्या लोकांना साड्या, शर्ट पीस, मिठाईचा पुडा पाठवणार आहे. छान. याला विशाल आणि पूजाचा विरोध कशाला असेल? काय ग? फडकावा तुम्ही पण पांढरं निशाण. छान छान. वाह, क्या बात है. फॅन्टॅस्टिक आहे सिंगापूर. मग हे सँटोस आयलंड, हे फाउंटन म्युझिकल आहे बरं का. बरोबर. आणि हे दिसतंय ना, हे मर्लाईन पार्क. मर्लाईन पार्क. या स्टॅच्यूला मर्लाईन म्हणतात ना. अर्धा मासा अर्धा सिंह आहे हा. बघू बघू. अरे वा. काय बघता रे सगळे? अरे विशालच्या हनीमूनचे फोटो. दोघे आले सुद्धा? ते नाही आले, फोटो ईमेल केलेत बघ. अरे वा, काय साला डेव्हलपमेंट झाली नाही? हो ना. चला नाहीतर माझ्या लग्नाचे फोटो फोटोग्राफरने पहिलं मूल झाल्यावर दिले. भिडे जुना या विनोद. चला चहा प्यायला जाऊ. हो चला. तुम्ही जा, मला निघायला हवं. अरे काय घाई आहे, थांब की. अरे सौ दांडेकरांनी काही कामं सांगितली आहेत, ती वेळेत करायला हवीत. होय खरं. हो, या वयात मुलगा सून यापेक्षा बायको सांभाळावी. मग अरे पूजेचं गंधही आपण नवरे पटकन पुसतो, आणि त्या मरेपर्यंत आपल्या नावाने रोज कुंकू लावतात. खरंय खरं. तेव्हा त्यांचं काम ताबडतोब. चला मी निघतो. उद्या सकाळी भेटू. अच्छा. हा भेटूया भेटूया. बाय. हो भेट. चला आपण जाऊ चहा प्यायला. हो हो. चला चला. विठ्ठला रे तुझे नामी
रंगले विठ्ठल रे रूप तुझे साठवत अंतर. अगं बाई, बेल वाजली होती. कोण आलं आता? अगो बाई, तुम्ही होय? हो परत बेल वाजवली नाही ती? मी विसरूनच गेले. होतं असं वयोमानाप्रमाणे होतं हे घे. लगेच बाय काढायला नकोय, पूजेत लक्ष होतं माझं. अगं म्हणूनच बेल वाजवली नाही. एक मिनिट हा जरा कागद फेकून दे ग. हे काय आहे? अगं नेमप्लेट आहे विशाल आणि पूजा. कशी आहे? छान आहे. हात लावूनच टाकतो. लावा. दमला असाल, चहा घेणार? अरे वा. वा काय त्यात? अगं हेच वाचत होतो मी काल रात्री. सुसंवादाचे पुरावे. आता कुठल्या पुस्तकातलं ज्ञान पाजळणार आहात? हाऊ टू गेट हॅपीली मॅरिड अँड स्टे मॅरिड हॅपीली बाय क्लेअर जोन्स. हे बघा, तुमचं गेट मॅरिड होऊन 28.5 वर्ष झाली आणि स्टे मॅरिडवर कुणीही स्टे आणणार नाही. तुम्ही कशाला वाचताय उगाच या वयात? अच्छा, म्हणजे तुझं वय झालेलं नाही आणि माझं मात्र झालंय काय? अर्थात तुम्ही स्वतःला कितीही तरुण समजलात ना तरी कुणीही तुम्हाला मुलगी देणार नाही. अगं माझं सोड ग, पण आपल्या पोरानं मस्त पोरगी गटवली की नाही, आणि गेला सुद्धा हनीमूनला. वा, फर्स्ट क्लास. काय ग नंदा, काही नाही. अजून दुखावलीस तू? काय ग? काही नाही, जाऊ देत. तुम्ही नलू वहिनींकडे साडी पोचवलीत? अरे आमची कुरिअर सर्व्हिस म्हणजे काय, तुझ्यासारखीच एकदम शिस्तबद्ध. पोचवली, साडी पोचवली. मग नलुवणी म्हणाल्या नंदाला सांगा त्याची काही गरज नव्हती, पण त्याच वेळेला सुखावल्या सुद्धा. म्हणजे एकुलत्या एक मुलाचं लग्न थाटामाटात नाही केलं, पण मानपानाचं विसरली नाही. असं म्हणाली? उघडपणे नाही ग, पण मनातल्या मनात म्हणाली असणार. आणि त्याच वेळेला साडीच्या स्पर्शावरनं त्या साडीच्या किमतीबद्दल सुद्धा काहीतरी म्हणाली असणार मनात. अगं बाई, अहो किमतीचं लेवल काढलं होतं ना आपण? म्हणजे काय नक्की? नाही, मागच्या वेळा सान्यांनी साडी दिली होती मला. 275 रुपये किंमत होती. 2000 म्हणून सांगत होती सगळ्यांना. अजून लक्षात आहे माझ्या. लेबल काढायला विसरले होते, पाहिलं होतं मी. नंदा, काय? रत्नागिरीहून गायतोंडेंचं पत्र आलंय अभिनंदनाचं. येणारच. निमंत्रण पत्रिकेऐवजी लग्न झाल्याचं पत्र पाठवल्यावर दुसरं काय पाठवणार ते? जाऊ दे की नंदा, झालं ते झालं. अहो त्यांना हवं होतं रजिस्टर मॅरेज, ठीक आहे. हा आपला सुंब्या त्यांच्या नाचण्यानं का नाचला? त्याचंही मत तेच नसेल कशावरून? घोडा मैदान लांब नाही. कोण कोणाच्या तंत्रानं नाचणार आहे ते लवकरच दिसेल तुम्हाला. मी तुम्हाला सांगते मनात मी काय बोलते ते. त्यांचं लग्न ठरल्यापासून हेच बोलतेस मनात. एव्हाना ते बोलणं बोल टायपात दगडी अक्षरात कोरलं गेलं असेल मनात. तुमच्याशी बोलणंच नको. गंमत केली ग मी. नंदा, मला माहिती आहे तुझी हौस राहिली आहे मनात. अजून 10-20 वर्षांनी सगळेच असं करतील हो, पण तेव्हा आमच्यासारख्या नसतील. बाहेर 5 वारी नेसणाऱ्या पण मनात 9 वारी जपणाऱ्या बायका. थांब, मी बघतो. मी चहा बघते. बर. येस. कर्नल साहेबांनी चिठ्ठी पाठवली आहे. हां हां, या ना आत या. नाही नको नको. अहो या. नाही खरंच नको. चला. बर. काय हो? काही नाही, भोसल्यांकडनं चिठ्ठी आली आहे. तुमचा फोन लागत नाही आहे, डेड असावा. विशाल आणि पूजाचा फोन आला होता. पहाटेच्या फ्लाईटने सिंगापूरहून निघालेत. 10:30 वाजेपर्यंत घरी पोचतील. जास्त दमले नसतील तर डिनरसाठी दोघांना येथेच पाठवावे, कळावे. अरे बापरे, 10:30 वाजले. फ्लाईट आली असेल की. नंदा, काय ग? काय नाही. 8 दिवस झाले दोघांना जाऊन. आपल्याला फक्त ईमेल. तिथे बहुधा रोज फोन असणार. तू म्हणजे ना आता टिपिकल सासू सारखं बोलायला लागलीस. मुलाचं लग्न झालं ना की मुलांच्या आयात जास्त इन्सिक्युअर होतात. इन्सिक्युअर वगैरे काही नाही. काळजी असते प्रत्येकाला.